शिवरायांनंतर राहुल सोलापूरकर आता आंबेडकरांबद्दल बरळलेला आहे। वेदानुसार भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं वक्तव्य सोलापूरकरनं केलेलं आहे। तर राहुल सोलापूरकर जिथे असेल तिथे झोडण्याचा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिलाय। रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो। त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेलं आहे स ब्रह्म जानयती ती ब्राह्मण हा, म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेला आहे। तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये। सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणताय की तो अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे, बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा? अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं। गप आपले शब्द मागे घे, शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे, नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार। देवेंद्र फडणवीस यांना मागणी करत आहे की याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून याला अटक करा। आणि राहुल सोलापूरकरला मी सांगतो लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचे वक्तव्य केलं आहे याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर जाऊन नाक घासून माफी मागावी, अन्यथा याला मी राज्यभर फिरू देणार नाही। महाराष्ट्रातल्या युवकांना सांगायचं आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ह्याने अपशब्द वापरून जातीय तेढ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यानं वाक्य उपचारलंय, अशा राहुल सोलापूरकरांची मस्ती जिरवण्यासाठी त्याला दिसेल तिथं तुडवा, त्याला पायातल्या चप्पलीनं त्याचं तोंड फोडा, त्याचं तोंड रंगवा। जी पण कुणी त्याला पायातली चप्पल काढून मारेल अशा माझ्याकडून अशा व्यक्तीला 1 लाखाचं आज बक्षीस जाहीर करतोय। राहुल सोलापूरकरची जीभ जो छाटून आणेल त्याला 50 लाख रुपयाचं बक्षीस देऊ असं सुद्धा या ठिकाणी जाहीर करू। तुम्ही अटक करा, अन्यथा राज्यभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत। आम्ही काही सहन करू पण आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना आम्ही खपवून घेणार नाही। राहुल सोलापूरकरला तात्काळ अटक झाली पाहिजे ही ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी। तर राहुल सोलापूरकरनी आता मला असं वाटतं की ऐतिहासिक बाबींवर बोलणंच टाळलं पाहिजे असं मला आता वाटतं। राहुल सोलापूरकर मी देखील त्यांना चांगलं ओळखतो, कलाकार म्हणून ते ज्येष्ठ आहेत, त्यांचा इतिहासावर अभ्यास आहे, परंतु त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली आग्र्याची सुटका ती देखील मी मुलाखत बघितली। आणि आज जर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काहीतरी बोलले असतील तर माझी त्यांना विनंती आहे मित्र म्हणून की त्यांनी आता इतिहासावर बोलणं टाळावं, कारण इतिहासाचा वेगळा उपयोग बोलण्यातनं ते जर करत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते।